धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे राधानगरी, कोयना, वारणा आदी धरणातून मंगळवारपासून विसर्ग कमी करण्यात आलाय। विसर्ग कमी केल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आज दिवसभरात 3 इंचांनी वाढ झाली। मात्र परिणामी तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना पुरापासूनचा सुटकेचा काही अंशी दिलासा मिळाला आहे। मात्र अजूनही 15 ऑगस्टपर्यंत तालुक्यातील जनतेत पुराची धडकी राहणारच आहे। आज रोजी तालुक्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर वाहत आहेत। दरम्यान सध्या धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस व विविध धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे येथील नदीकाठच्या ग्रामस्थांना काही अंशी दिलासा देणारा ठरलाय। मंगळवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत। मात्र धरणाच्या विद्युत पायथ्यागृहातून 1500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय। वारणा धरणातून मंगळवारी सकाळी 8 वाजता सुरू असलेला एकूण 14,074 क्युसेक विसर्ग कमी करून तो सायंकाळी 13,862 क्युसेक करण्यात आला। कोयना धरणातून मात्र सुरू असलेला एकूण 21,824 क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला। मंगळवारी सकाळी 7 वाजता नृसिंहवाडीजवळ कृष्णेची पाणी पातळी 50 फूट होती। ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 फूट 3 इंच झाली। यावरून दिवसभरात मात्र 3 इंचांनी कृष्णेची पाणी पातळी वाढली। तर राजापूर धरणाजवळ सकाळी 8 वाजता पाणी पातळी 39 फूट 3 इंच होती। ती सायंकाळी 5 वाजता 39 फूट 8 इंच झाली आहे। मंगळवारी सायंकाळी 5 पर्यंत राधानगरी धरणात एकूण 8.29 टीएमसी, कोयना धरणात 85.81 टीएमसी आणि वारणा धरणात 29.048 टीएमसी, तर अलमटी धरणात 96.168 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। दरम्यान राजापूर धरणावरून पुढे कर्नाटकात हिप्परगी धरणाकडे 1,40,000 क्युसेकने विसर्ग पुढे वाहतोय। मराठी एस न्यूजसाठी गौरवहून अनिल जासूद।